जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं खेळ आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. नाही आंटी, मी तुमच्याकडून नाही घेऊ शकत हे गिफ्ट. आता तुम्ही पण तुमच्या तोंडाने दिलेला शब्द विसरू नका. ठीक आहे, ज्या दिवशी साखरपुडा होईल त्या दिवशी आमच्या कंपनीची डील तुम्हाला मिळाली म्हणून समजा. अगदी बरोबर. अगं काश्मीर आहेच निसर्गरम्य, म्हणूनच काश्मीरला स्वर्ग म्हणतात. मी तर विचार केलाय की मी माझ्या पहिल्या फिल्मचं गाणं काश्मीरला शूट करणार. हो बेटा, तू तुझी काळजी घे. हा, अच्छा. डोंट वरी. ओके, बाय. किती मतलबी लोक आहेत हे. तहानेने भुकेने मी मरू नये म्हणून मला हे जेवण दिलंय. या घरात एका जिवंत प्रेता समान ठेवलंय. आज तू स्वतःच या परिस्थितीला जबाबदार आहेस. जर पिंजऱ्यात बंद असलेल्या चिमणीचं आयुष्य सोडून मोकळ्या आकाशात उडायचं असेल तर सगळ्या गोष्टी विसरून मोहनीशचं गुपित तुझ्या मनातच गुप्त ठेवून या घराची सून होऊन मोकळेपणाने राहू शकतेस. निर्णय तुझ्या हातात आहे.
दिनेश दादा, तू माझ्यावर नाराज आहेस ना? सॉरी दादा. अरे आता तरी राग सोडून दे. अच्छा बस, मी तुझी हात जोडून माफी मागतो. आता तरी मला माफ कर प्लीज. हात जोडून माफी मागून मनाच्या यातना कमी होत नाहीत. त्या दिवशी तुझ्यासाठी हॉटेलच्या बाहेर तासनतास वेड्यासारखा उभा होतो, पण तुला त्याचं काहीच नाही. नाही नाही नाही, असं काही नाही दादा. मी घाबरलो होतो की तू मला पकडून सरळ आपल्या गब्बर सिंगच्या ताब्यात देशील म्हणून. तर तुला असं वाटलं आणि मोठ्या भावाबरोबर तू असं वागलास. जा, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. आय एम सॉरी दादा. आय एम रिअली सॉरी. आय एम 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 रिअली बस सॉरी. बस बस, सोड आता मला. फार झाली तुझी ही ऍक्टिंग, पण आता यापुढे हे असं कधीच वागायचं नाही. कधीच नाही करणार दादा. आय एम व्हेरी सॉरी दादा. आय एम व्हेरी सॉरी. दिनेश! अरे बापरे, गब्बर आले. तू पण याच्या ऍक्टिंग मध्ये गुंतलायस हा? राम भरत भेट चालली होती का इथे? तुला किती वेळा समजावलंय की या बेकार आत्म्यापासून दूर राहा. जर चुकून त्याच्या बेकारीची सावली तुझ्यावर पडली ना, तर तू पण काम धंदा सोडून घरी बसून राहशील. पप्पा काय बोलताय हे? मी बेकार थोडीच आहे. अरे मी पण माझ्या कामासाठी प्रयत्न करतोय ना. कसलं काम? फिल्म मधील तुझ्या ऍक्टिंगचं काम? अरे घनचक्कर, या फिल्मच्या चक्कर मध्ये चांगल्या चांगल्यांना मी घनचक्कर होताना पाहिलंय. होता माझा पण एक मित्र बनवारी, त्याला पण तुझ्यासारखंच ऍक्टिंगचं भूत लागलं होतं. दिसतो आज फिल्म मध्ये कधीतरी 100-200 लोकांच्या मध्ये कुठेतरी कोपऱ्यात उभा राहिलेला दिसतो. हे पहा पप्पा, तुम्ही माझ्या टॅलेंटचा अपमान करत आहात. मी तुझ्या टॅलेंटचा नाही, तुझा अपमान करतोय. जाऊन बघ त्या राजेश भाईचा मुलगा पराग आपल्या बापाचा सर्व बिझनेस कसा सांभाळतोय ते. आणि तुला तर ऍक्टिंगच्या नावाखाली फुकटचं खायची सवयच लागलीये. बस पप्पा, आता बस करा तुम्ही. का खरी गोष्ट ऐकायला शरम वाटते तुला? तू माझ्या काहीच कामाचा नाहीयेस. तरी पण एक बाप या नात्यानं मी प्रयत्न करतोय की त्या गुप्ताच्या मुलीबरोबर लग्न करून तू सेटल व्हावस. पण नाही, इथे पण तू या मुलीला घेऊन आलास. स्वतः तर काही कमवत नाही आणि दुसऱ्याला मदत करायला निघालाय. हे माझं घर आहे, कोणती धर्मशाळा नाहीये. समजलं? भारती, स्वतः तर काही कमवत नाही आणि दुसऱ्याला मदत करायला निघालाय. हे माझं घर आहे, कोणती धर्मशाळा नाहीये.
भारती कुठे चाललीस? माहित नाही, पण एवढं नक्की माहितीये की मी इथे नाही राहू शकणार आता. अगं का नाही थांबू शकत? फक्त यामुळे की गब्बर सिंगने तुझ्या मनाला दुखावलं म्हणून? अगं त्यांना तर सवयच आहे की कोणाला काही ना काही बोलण्याची. नाही, तू कुठेच नाही जाणार भारती. हे बघ, त्यांच्यातर्फे मी तुझी माफी मागतो, पण प्लीज प्लीज अशी तू जाऊ नकोस. तू मला का थांबवतोयस आदर्श? हे बघ आदर्श, आपल्या दोघांचं भेटणं हा एक योगायोग होता. कदाचित परमेश्वराने मला मदत करण्यासाठी तुला पाठवलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत तू प्रत्येक क्षणी मला मदत केलीयस. तुझे हे उपकार मी कधीच नाही फेडू शकणार. पण आता मला हे नकोय की माझ्यामुळे तुम्हा बाप लेकांच्या नात्यात काही कटुता यावी. मला काहीच फरक पडत नाही भारती. नाही आदर्श, आपल्या मैत्रीच्या नात्यासाठी तू रक्ताच्या नात्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत. आणि तसही आज नाही तर उद्या मला हे घर सोडून जावंच लागणार आहे. परंतु भारती, ही जागा तुझ्यासाठी अनोळखी आहे. कुठे जाशील, कशी राहशील? तुला भेटण्यापूर्वी माझ्या मनातही असेच प्रश्न उठले होते. नंतर मला तू भेटलास आणि तू मला तुझ्या घरी आसरा दिलास. म्हणून आपल्यापेक्षा आपली जास्त काळजी परमेश्वराला असते. तो काही ना काही मार्ग जरूर दाखवतो. या सर्व बोलायच्या गोष्टी आहेत. भारती, तू कुठेच नाही जाणार, ओके? नाही आदर्श, तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. आता तू मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास तरी मी या घरात नाही थांबू शकत. आणि प्लीज माझ्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न नको करूस. आज मला माझ्या घराची खूप आठवण येते. मिस यू डॅड. मिस यू मम्मा. थँक्यू सो मच डॅड. तुम्ही क्रिश आणि रोजीच्या लग्नाला होकार देऊन खूप मोठा आनंद दिलाय. थँक्यू पप्पा. अरे हे काय आहे बाळानो? मी तर विचार केला होता की तुम्ही सगळेजण मोठ्या आनंदात मला वेलकम कराल आणि इमोशनल होऊन रडत बसलात तुम्ही दोघे. ते काय ना डॅड, की जेव्हा अचानक सुख भेटते ना तेव्हा ते हृदयामध्ये मावत नाही. आणि तो आनंद अश्रूच्या रूपाने बाहेर पडतो. अरे वा, अरे माझी बावली. चला डॅड, मी तुमच्यासाठी एक मस्त गोड बनवते. गोड बीड नको. आज मी ऑफिस मधूनच विचार करून आलो होतो की आपण सगळे डिनर साठी बाहेर जाणार आहोत. माहित नाही माझं आयुष्य मला कुठल्या वाटेवर घेऊन चाललंय. मला किती अडचणींना सामोरं जावं लागेल. जर आज इथे सीमा असती तर हा दिवस पाहायला लागला नसता. सीमा, आय एम मिसिंग यू. मोनीश, मोनीश, मोनीश. मोनीश, 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 दरवाजा उघडा.
मोनिश, मोनिश, दरवाजा उघडा. मोनिश, दरवाजा उघडा. किती गोड आवाज आहे सीमाचा. पण मॉमच्या अत्याचाराने रूम सोबत तिच्या तोंडालाही टाळं लावून टाकलं. मॉम सोबत कुठे ना कुठे मीही तिच्या या बर्बादीला जबाबदार आहे. तिच्या चेहऱ्यावरचं एक हास्य सर्व वातावरणाला ताजं करत होती. मम्मी, माझ्या मम्मीने मला एक गोष्ट सांगितली होती की घर आलिशान असो किंवा छोटं साधं, ते घर तेव्हाच होतं जेव्हा त्यात राहणारी माणसं एकमेकांच्या भावना समजून घेतात, एकमेकांवर प्रेम करतात. मी पूर्ण प्रयत्न करेन की आपल्या या छोट्या कुटुंबामध्ये एक दुसऱ्याच्या मनामध्ये सर्वांसाठी इतकं प्रेम असेल की तिरस्काराला जागाच उरणार नाही. पण आज आमच्या जुलुमामुळेच सीमाच्या चेहऱ्यावरचं ते गोड हास्य एका उदासीमध्ये लुप्त झालं. सीमा निरपराध आहे. मॉमला हेच हवंय की माझ्या आयुष्यातलं ते कटू सत्य माहीत झाल्यानंतर सुद्धा सीमाने आपलं तोंड बंद ठेवून या घरात सून म्हणून राहावं. पण हे चुकीचं आहे. आता मी सीमावर अत्याचार नाही होऊ देणार. एका मुलीसाठी तिचं सासर तिच्या स्वप्नांचं मंदिर असतं, पण माझ्यासाठी तर माझं सासर तुरुंग झालाय. जर या तुरुंगामध्ये येण्यापूर्वी मी एक वेळा नीट विचार केला असता की का मोनिश माझ्याशी बोलायला इतके घाबरायचे, का ते माझ्याशी नजर मिळवत नव्हते, का साखरपुड्याची अंगठी घालताना त्यांचा हात कापत होता. जर एकदा मी विचार केला असता तर हे काय केलंस बेटा? तुझे हात का थरथरतायत? मोनीचं ते वागणं पाहून मी तर हैराण झाले होते, पण मी हा विचार कधीच नाही केला की मोनीशच्या आयुष्याचं इतकं मोठं गुपित असू शकेल.
माझ्या बरोबर असं का झालं? का? माझी काय चूक होती? मला वाटतं मम्मी आज दरवाजा नीट लावायला विसरल्या. ही संधी आहे या नराधमांच्या कैदेतून पडण्याची. सगळ्यात पहिलेत मला माझा पासपोर्ट शोधायला हवा. हो, मला नाही माहित की मॉमने पासपोर्ट कुठे ठेवलाय. जर माहित असतं तर मी तुला स्वतःच दिला असता. बास करा मोहनीश. अजून किती छळणार आहात मला तुम्ही? आणि तुम्ही काय मला माझा पासपोर्ट देणार? कारण तुम्हाला तर भीती वाटते की जर मी तुमचं कटू सत्य जगासमोर आणलं तर. म्हणूनच तर एका जिवंत प्रेताप्रमाणे मला या घरात कैद करून ठेवायला पाहताय. सीमा, मी खरंच सांगतो, मला हे नकोय की तू एका कैद्याप्रमाणे जगावं.